बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल. उपमुख्यमंत्री शिंदे, बावनकुळे आणि राष्ट्रवादीच्या मुख्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भरला अर्ज. पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न. शरद पवारांची सून अजितदादांची पत्नी म्हणून वारसा पुढे नेणार. बारामतीतील मेळाव्यामध्ये सुनेत्रा पवारांची ग्वाही. तर बारामतीच्या विकासासाठी कुठेही कमी पडणार नाही, सुनेत्रा पवारांचं आश्वासन. अजितदादांच्या आठवणीमध्ये सुनेत्रा पवार झाल्या भावूक. दादांसाठी बारामती आईसारखी आणि बारामतीतले लोक अजितदादांसाठी पांडुरंग होते. दादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही म्हणत दाटला कंठ. राष्ट्रवादीच्या मेळाव्यातील महायुतीच्या बॅनरवर शरद पवार यांचा फोटो. मोदी शहांनंतर पवारांचा फोटो विलिनीकरणाच्या चर्चा फिसकटल्यानंतर बॅनरवरील फोटोमुळे चर्चांना उधाण. बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून आकाश मोरेंनी भरला उमेदवारीचा अर्ज. काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल. राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अक्षय कर्डिले भरणार उमेदवारी अर्ज. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये भरणार अर्ज. राहुरी पोटनिवडणुकीमधून प्राजक्त तनपुरे यांनी घेतली माघार. रवींद्र चव्हाण आणि विखे पाटलांच्या शिष्टाईला आलं यश. थोड्याच वेळात निर्णय जाहीर. राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी. तर शरद पवारांनी व्हीलचेअरवरून येत घेतली खासदारकीची शपथ. ज्योती वाघमारे, रामदास आठवले, रामराव वडकुतेंसह इतरांनी घेतली शपथ. पालकमंत्री जयकुमार गोडे यांनी आमदार विजयकुमार देशमुखांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. देशमुखांनी दिलेल्या भाजप स्थापना दिनाच्या जाहिरातीतून गोरेंचा फोटो गायब. तर ध्वजारोहणाला देशमुख अनुपस्थित. भोंदू अशोक खरातच्या अडचणी आता वाढणार. खरातच्या विरोधात ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल. खरातनं केलेल्या आर्थिक गैरव्यवहारांचा ईडीकडून तपास सुरू. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी वरिष्ठ महिला अधिकारी रडारवर. नाशिकमध्ये पोस्टिंग असताना खरातला केली मदत, आला संशय. तसंच प्रशासकीय पातळीवर अशोक खरातला मदत केल्याची ही चर्चा. भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये नवीन माहिती आली समोर. एका बिल्डरचा 300 कोटींचा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यामध्ये. खरातच्या मदतीनं मोठ्या जमिनी लाटल्याची शक्यता. मुंबईतील दिंडोशीमध्ये 2 गटांमध्ये वाद. दिंडोशीमध्ये आरोपीच्या घरावर बुलडोझर कारवाईनंतर परिसरामध्ये काल रात्री 2 गटांमध्ये राडा. रत्नागिरीच्या लोटे इथं लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीच्या विरोधात स्थानिकांची जोरदार निदर्शनं. PFAS उत्पादन बंद करण्याची मागणी. स्थानिक नागरिक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते उतरले रस्त्यावर. हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करा, अन्यथा इराणला नरकात धाडू. ट्रम्प बिथरले. शिव्यांची लाखोली वाहत इराणवर धमक्यांचा वर्षाव. इराणला मंगळवारपर्यंतचा अल्टिमेटम. मोज्तबा खामेनाईंचं थेट वॉर रूममधून इराणच्या लष्कराचं नेतृत्व. खामेनाईंची सर्वोच्च कमांडर म्हणून सक्रियता प्रादेशिक तणाव वाढवणारी. पश्चिम आशियातील युद्धावर संयुक्त राष्ट्रसंघामध्ये हालचाली सुरू. चीन आणि रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये झाली चर्चा. दोन्ही देशांकडून तातडीच्या शस्त्रसंधीचंही आवाहन. जागतिक शांततेसाठी लष्करी कारवाया थांबवण्याची मागणी.